पोर्टर 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 तर हो, आज मी पोर्टरवर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणार आहे आणि बघणार आहे पोर्टरवर काम करून किती अर्निंग होऊ शकते आणि काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागतील आणि एका दिवसात काय हालत होईल. तर हॅलो नमस्कार मित्रांनो. तर हो, मी आकाश बनकर, आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे. तर जे माझे ओल्ड सबस्क्रायबर आहेत त्यांना माहित असेल की मी आधी पुण्यामध्ये ओला उबरच्या अर्निंगचे व्हिडिओ टाकत होतो, पण ते का बंद केलं आणि का टाकत होतं त्याचं रिझन मी माझ्या लास्ट या व्हिडिओमध्ये सांगितलंय. तर आज जसं तुम्ही थंबनेल बघितलं, तर आज आपण पोर्टरवर काम करणार आहे. तर माझी तर आयडी नाहीये, त्यासाठी मी माझ्या या मित्राची आयडी घेतली आहे. तर आता आपण याच्यावर लॉग इन करणार आहे. बाकी तर बघूया पुण्यामध्ये दिवसभर म्हणजे पोर्टरवर काम करून माणूस किती कमवू शकतो. तर हेच फक्त बघायचं. त्यासाठी आज फक्त एक दिवस काम करणार आहे. आता वाजले तर 9:45 वाजले. 9:45 वाजता आपण ऑनलाईन जातोय. तर बघूया किती अर्निंग होती, काय होती. माझ्या आयडी तर नाही, मित्राचीच आयडी आहे, पण तो सध्या बारामतीमध्ये म्हणून आपण घेतली आहे एक दिवसासाठी. तर हे जातोय मी ऑनलाईन. तर बघू आता पहिली ट्रिप आपल्याला कुठनं लागते. तर पहिली ट्रिप झाली आहे रिसिव्ह आपल्याला 300 किती आहे. तर जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर पिकअप करायला. पिकअप करणार बघूया ड्रॉप कुठं. मी ड्रॉप बघितला ना पहिली ट्रिप मध्ये म्हणून. तर 300 कितीतरी आहे. तर ते जीएसटी का कट आपल्याला किती भेटतात बघूया. आलो इथं लोकेशनवर. हा हा आकाश बनकर. आतमध्ये तर आलोय बाबा. इथे स्त्री विंग कुठं आहे यांची काय माहिती. आईच्या गावात हे क्या सीन आहे. काय फूड हार्ड विषय. फिंगर प्रिंट लागतं. जाता दाखवतो. सी 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 कुठं जायचं आपल्याला. सी 04. पोर्ट पेमेंट होती तुझं ना. पेमेंट फर्स्ट पेमेंट झाले आपल्याला रिसिव्ह 298. तर कशाने पे केलेत आपल्याला किती भेटतात ते माहिती नाही. पार्सल आहे हे. तर जाऊया आता आळंदीला. त्याचा ॲड्रेस बघितला मी, आळंदीचा काहीतरी आहे. आळंदी हॉटेल सुकांता व्हेज नॉनव्हेज. भाई इथली सिस्टम ही लय भारी. हा काय पण बघा. आता इथनं प्रेस केलं त्यानंतर इथनं ओपन होणार डोर. आता घंटा ओपन होत नाही. वर पार्किंग आहे ना. वरती वरती वर गाडी लावली मी. एक तर आधी दरवाजा बंद झाला, ओपन होत नाही लगेच. पार्किंग मध्ये भाई मोठमोठ्या सोसायटीमध्ये हीच प्रॉब्लेम आहे. आता मला इथं सांगा, इथं दिलंय ग्राउंड आणि इथं पार्किंग. आता माणूस कशा जाणार. मी ग्राउंड लावला एकदम ग्राउंडवरच, आणि आपण गाडी लावली इथं पी म्हणजे पार्किंग. हे जे नवीन डिलर बोलत इथं यामध्ये कन्फ्युजन लई होती बाबा. हा इथं आलो. हा बघा ही सिस्टम आहे. आता दाखवतो. आता इथं फुल किती पण करा घंटा होत नाही. हे आधी बटन दाबा, त्यानंतर व्हायचा बे ओपन होणार. आले आणि जाताना पण इथं मला फोटो मला इथल्या माणसांनी लावून दिला. पण ठीक आहे, असू दे. आता जाऊया. ही पार्सल इथं. आता ही बॅग आपल्याला वर टांगावी लागेल. चला.
ट्रॅफिक भाई, ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. तो अपन भी फुटपाथ से जाएंगे. शाबाश बेटा बहुत बढ़िया. कॅमेरामॅन आणि हे आहेत बाई चेहरा दिखाओ जरा. कॅमेरामॅन चेहरा दिखाओ. जाऊ दे भाई, हाताला असतोय तर आपण जाऊया आता येतोय ना. वाटलेलंच. हा तेच बोललो. थँक्यू. ओके. करायला नाही ना नाही नाही एवढंच होतं. ड्रॉप केली आणि हे जे आपल्याला भेटले कॅश कलेक्ट झाले, कस्टमरने पे केलं तर थँक्यू. हे जे आपल्याला भेटले 277 रुपये. तर ठीक आहे, आता इथं पुन्हा आउटसाईडला आळंदीला इथनं ट्रिप पडते की नाही माहित नाही, तर बघूया. जाऊया इथं थोडंफार कुठला रोड आहे रे, आळंदी रोडला वगैरे जाऊया. आधी सर्वात पहिले तर थंड पाणी पिणार आहे. इथं पूर्ण फाटले सगळ्यांची एवढा गरमीमध्ये. तर या माहिती पिता हालत बघा. दिखाव थोबडा, दिखाव थोबडा. तर चला, आमचा कॅमेरामॅन तर भाई इथं चालू कर. इथं ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ कि ਇਹਨਾਂ यांनी भाईसाहेबनी एक पहिली ट्रिप मारली आहे फक्त आणि सेल्फी स्टिक दिलेली. भाई सेल्फी स्टिक कुठे? मला नव्हती दिली. कुठे ठेवलेली? ती तिथं गाडीवर लावली होती, ती तिथंच राहिली वाटतं. चुकून राहिली तिथं. चुकून राहिली तिथं. काल 13वा महिना असेल तिथं, असेल तिथं. तिथं जाऊन बघू आपण. अबे साले इथं आळंदी रोडला आणि या भाई स्टिक ठेवली तिथं भूमकर चौकात आणि आता बोलतो हसल. असेल बी पॉझिटिव्ह असेल रे तिथंच. असेल बघू जाऊन. आता जरा सुकून भेटलंय. एका ट्रिपात भाई यातली फाटली आहे ना. 4 व्हीलर मध्ये एसीत बसून काय वाटत नाही. आता कळतंय काय हे काम पण सोपं नाही. टावल लेके घूमता ना, टावल बांधता बोलू शकता. बाई एवढा होण्याची सीट गरम झाला, जे दुखतंय ना. बस झालं. चला देऊ रोड साईडला जाऊया. इथनं नाही लागणार, जास्त आतमध्ये. भाई आता जी म्हणजे आता दुपारचे वाजले तर 12:15 असं म्हणजे गरम हवा फेकते ना, झाप म्हणजे 40 आता चेक केलं 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे उन्हाचं. मी विचार करतो 1.5-2 वाजता काय हालत होणार आहे. असं वाटतं आता फ्रायच होतोय आम्ही काय. पण बघू आता. इथनं तर आम्ही म्हणजे इथं मरकळ साईडला होतो थोडंफार, पण आता बघू इथं जातोय सरळ आळंदीला. चौरली फाट्याला इथं वगैरे जाऊन बघूया. तिथनं ट्रिप लागते की नाही लागते ते बघावं लागेल. या साईडनं थोडं आउटसाईड आहे, तर नाही लागणार, थोडं तिथंच जावं लागेल. रेची गाडी परत बंद पडली. काय झालं? चालू नाही होते. कसं काम चालायचं? चालू मध्येच बंद पडते काय? चालू मध्येच बंद पडते का? अशा मध्ये कसं टार्गेट कम्प्लीट व्हायचं? साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. आता ट्रिप वगैरे तर लागत नाही म्हणून आता हळूहळू आम्ही पुढे आलोय.
चवर्ली फाटा पण क्रॉस केला तर इथनं जातो थोडंफार आपलं खडकी किंवा सॉरी खडकीच बोलतोय आळंदीच्या रोडवरून पुढं आपलं विसानवाडी साईडला. तर बघूया काय होतंय. जर ट्रिप लागली तर ठीक आहे. थोड्या आता कुठे थांबतो खरं घसा पूर्ण सुकलाय. त्यासाठी आधी बघू काहीतरी पिऊया थंड. मी तर उसाचा रस बघतोय कुठं गार बसे की उसाचा रस भेटावा, नाही तर कुठं असं चायची टपरी जरी भेटली ना बसून थंडगार पाणी पिता येईल असं बघतो आणि थोडाफार वेट करूया. तर पुढची ट्रिप लागली आपल्याला आपल्या विश्रामवाडीच्या इथं कॉर्नरवरच पिकअप आहे. जाऊया आता पिकअप करायला आणि पिकअप करून शिवाजीनगरला काय ड्रॉप करायचं बघूया. पार्सल होतं काय? पार्सल होतं हां तर द्यायचं ना. ॲड्रेस दाखव ना. कॉर्नर मोबाईल. तर पुढची ट्रिप लागली आपल्याला इथं कॉर्नर मोबाईल शॉप आहे इथं विश्रांतवाडीची. ती ड्रॉप करायचं आपल्याला इथं फर्ग्युसन कॉलेज रोडच्या कॉर्नर शॉपीला. तर बघूया 100 समथिंग किती आहे बघितली नाही, खूप वेळानंतर पडली आहे. तर बघूया जाऊया आता कस्टमरला ड्रॉप करा म्हणजे इथं पिकअप केले आपण पार्सल जाऊन ड्रॉप करायचं आपल्याला. तर जाऊया ड्रॉप करूया. आलो इथं कॉर्नर मोबाईल शॉप इथं स्टँड हा इथं आहे. इथं पार्सल पोर्टरचं पार्सल होतं. काय 893082 का? ओके पेमेंट झाले रिसिव्ह. चलो आले एक्सेप्ट. आले पुढची पण ट्रिप. कुठनं पिकअप आहे हा? पुढनं लेफ्ट मारून परत तसा हात नाही. चल ठेव ठेव. भाई आलो इथं पेठेमध्ये जुने रस्ते सगळे. भाई साहेब कुठं पोटावाला सारखं दाखवतो काय माहिती. आपका है पार्सल था पोर्टर का. कौन लगा है ना? अब भी लगा था. किनको लगा? जिनको भेजना है उनको. ये पार्सल है, ये नहीं जाएगा. पकड़ना पड़ेगा बाजी से. पकड़ो तुम, मैं आगे स्कूटी रखता हूँ. तर आता हे पार्टनरला घेतलं आपल्या एका. काय करणार स्कूटीच्या पुढं बसत नव्हतं त्यामुळं मग घेतलंय सांगती. तर जाऊया. ओके चलो. स्टार्ट करू. 5 फोटो मध्ये येतात देऊया. फोटो तर भेटलेत आपल्याला 147 रुपये. 150 पे केलेत. तर बघू आता इथनं पुढची टीम कुठं लागते काय करायचं. आतापर्यंत आपली अर्निंग झाली 517 रुपये. तर बघूया आता पुढची टीप कधी किती वेळात लागते. 1 hour later. तर आम्ही घेतला आता मस्तपैकी अर्धा 1 तास ब्रेक. काय करणार साईंच्या दोघांची हालत खराब झाली. हे आपले भाऊ म्हणजे माझे मित्र तुम्हाला रूममेट आहे. तर दिवसभर सांगती गाडी चालवतात ते. तर यांची हालत बघूया कशी. कधी तर अगोदर आम्ही मॅनेजर लेवल काम केलं असं कधी काम नाही केलं यांनी. त्यांचं बघूया कसं आहे. आज का कैसा लगा एक्सपीरियंस आपको? भाई बहुत बेकार लगा. क्यों?
बाइक चलाते चलाते चेहरा पूरा झुलस गया, ये देख काला काला हो गया, ऐसा लग रहा है बर्फ बर्फ का गोला टुकड़ा लूँ और वही गाल पे घसूँ इधर पूरा अच्छे से। अरे लेकिन अगर किसी के पास काम नहीं तो ये काम कर सकते ना। हाँ कर सकते हैं, हाँ बट बहुत ये है, क्या है डिफिकल्ट है भाई। डिफिकल्ट बोल रहे। ठीक आहे जाऊ द्या उसको इथे कॅमेरामॅन आमचा कसं वाटलं? भाई अर्धा दिवस गेला आणि 4 तास बाकी आहेत. जिरली आमची, खतरनाक ऊन आहे, जिरली आमची भाई, ह्याच्या पुढे नाही करायचं. पण भाई जे करतात खरंच भाई तुम्हाला हॅट्स ऑफ आहे भाई, एवढ्या उन्हात तुम्ही पोर्टर करता, हे करता, हॅट्स ऑफ आहे भाई तुम्हाला. आणि आपल्याला पुढच्या आठवड्यात झोमॅटो पण ट्राय करायचंय. सॉरी भाई, बघू, आता बघू. डायरेक्ट काय आपण नाही, जून काय मध्ये नाही, भेटू, बघू. पावसाळ्यात भेटू भाई, उन्हात भेटू नको तुम्हाला. बघू नंतर. कन्फर्म चल लागली बाबा, चला इथनं मतलब चल जाऊन पिकअप करूया. तर चाललोय आता ऑर्डर पिकअप करायला. तर जाऊया पिकअप लोकेशनवर डायरेक्ट, इथं जवळच आहे. आलो इथं. पोर्टर होतो. काय ब्लँकेट आहे का? नाव सांगतो मी. नाव सांग. सेजल देसरडा. हा सेदल सर. हे घे. हेच आहे की जी आपली पहिली ट्रिप होती, तर पहिली ट्रिप आपण जेव्हा मारली तर ती खूप आउटसाईड घेतलेली, त्यामुळं म्हणजे तिथनं यायला बाहेर यायला खूप टाइम लागला. आताचे लोकल ट्रिप मारतोय ना, घे थोडं फास्ट घे गाडी, थोडी फास्ट घे गाडी. तर आता लोकल ट्रिप मारतो ना, छोट्या, तर हे परवडतं आपल्याला, सिटी टू सिटीत फिरवतो. आता इथनं बालेवाडीला मी इथनं औंधला जायचंय, औंधवरनं पण आपल्याला 100% ट्रिप भेटेलच. बघूया काय होते. आता जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर. ते सेजल पोर्टरचा. तर इथं ट्रेन्स ब्रँड आहे, त्याच्या मॉलच्या आतमधून कुठे ते पिकअप करायचं. जाऊया पिकअप करून येतो तोपर्यंत मी. युटर्न मार के क्यों आए इधर? ना मी केले, राहू दे. युटर्न मार के क्यों? स्कॅनर उनका ये. चलो डिक्की में रखो, चलो. तर हा म्हणजे आपल्याला जायचं डायरेक्ट मुंबवा खराडी, कम से कम 42 मिनिट आहे. तर जाऊया डायरेक्टली नॉनस्टॉप आणि डायरेक्ट तिथे पोहोचले आपण रेकॉर्डिंग चालू करूया. चला आता मला आता वाजलेत 6:30, माझ्या मते 7:30 तरी वाजतील. बघू अंधार पडतो की नाही. चला. तर बाबा आमच्या टायर झाला इथं पंक्चर. ही गाडी सकाळ बद्दल त्रास देते, एक तर मध्ये मध्ये ओव्हर हिट होऊन बंद होत होती, आता झाली आहे पंक्चर. हे भाईसाहेब बोलले आता ट्यूब चेंज करावी लागेल. त्या कॅमेरामॅनला आणलेलं बाबा आपल्या मदतीसाठी. कुछ कहना चाहोगे? कुछ कहना चाहोगे? तुमच्या बरोबर आलो, माझ्या गाडीचे काय लागतात काय माहिती. जाऊ दे होत राहतं. आलो आता इथे अहमदनगरला, जातो वर जाऊन देऊन येतो. एक ताजी वैताग आलाय. हात आहे ना, हात दिसतंय असा झालाय हात पण. बघा येतो लगेच देऊन. आलो ठेव. तर 2-3 ट्रिप आता मी स्किप केल्यात, कारण आता वाजलेत बघा 7:18. तर आता चाललो आम्ही घरी, कारण खूप लेट झालाय.
आपल्याला काय अर्निंग नव्हती करायची, फक्त एक्सपिरियन्स घ्यायचा होता की कसं काय असतं त्याबद्दल डिटेलमध्ये बोलूया आपण आपल्या घराच्या लोकेशनवर जाऊन. तर आता बघू कधी लागते ट्रिप, इथं वाट बघतो. गो टू होमचा ऑप्शन नाही आणि कोण एक जर आता पोर्टरचा डिलिव्हरी बॉय भेटला तर त्याला विचारायचे कंडिशन वगैरे कशी आहे काय, भेटला तर. नाहीतर मग आपण आपला एक्सपिरियन्स सांगूया आजचा. हडपसर आहे, हडपसरची वाजते पण काय करू, जायचं नाही आपल्याला. आपल्याला जायचं वाकड साईडला, नाही तर बापोडी वगैरे कुठली तिथली तरी भेटली पाहिजे. तर थँक्यू बघा टाइम दिल्याबद्दल आधी. म्हणजे तुम्ही म्हणजे या लाईनीमध्ये पोर्टर करताय भर करतो मी. नाही म्हणजे किती टाइम झाला की हे करताय तुम्ही? 3 वर्ष म्हणजे पोर्टर करता वेगळा ऑप्शन उबर वगैरे आता रॅपिडो वगैरे ठीक आहे. आणि म्हणजे तुम्हाला काय वाटतं या रॅपिडो मध्ये पोर्टर मध्ये काय चेंजेस केले पाहिजे पोर्टरने? तर मीचा आता एक्सपिरियन्स घेतला की गो टू होमचा ऑप्शन नाहीये. नाहीये हा. प्लस आपण पिकअप लोकांच्या त्याचा चार्जेस भेटत नाही. हा ड्रॉपला गेलो, ड्रॉपला माणूस येतो त्याचे पण चार्जेस भेटत नाही गेटिंगचे. काय माहिती का, आणि लोकेशन चेक केलेले कस्टमर कॅप्शन मध्ये लोकेशन वेगळं टाकतो आणि ऍक्च्युअल मध्ये लोकेशन वेगळं टाकतो. याच्यात थोडासा विषय आहे. आपल्या तिथे हा कस्टमरने टाकला काय माहिती का, फक्त बानेर. आता बानेर म्हणल्यावर ते बानेर गावचं लोकेशन येतं बरोबर का. त्याचं होतं कुठं बानेर मध्ये आमच्या वरचे ते हिल टॉप हिलला हे जवळ 2.5 किलोमीटर. त्याच्यात आपल्याला एक्स्ट्रा काय भेटत नाही नाही भेटत लोकेशन पाहिजे. असलं तरी. नाही. तर तुम्हाला काय वाटतं काय काय चेंजेस केले पाहिजे? बरं मी आज अपडेट केला पाहिजे. पिकअपला वेटिंगचं पैसे भेटलं पाहिजे, ड्रॉपला वेटिंगला पैसे भेटले पाहिजे. चांगली गोष्ट आहे. बरं ठीक आहे, ड्रॉपला नाही भेटलं तर कमी ते पिकअपला द्यायला पाहिजे. कारण काय मोस्टली पिकअपला काय होतं, हॉर्न रेडी नसते किंवा कोण तयार नसतं. त्यांचं आपण गेल्यानंतर ना मग ते भाव थोडका लागतात थोडं. आता मी फक्त 4-5 टिप मारून बघितल्या माझ्या मित्राच्या आयडीवर ना, पण एवढं तर आपल्या माहिती आहे म्हणून म्हटलं एक एक्सपिरियन्स पर्सन त्याला विचारलेलं बरं म्हणून तुम्हाला विचारलं. आणि तुम्हाला काय आता अंदाज एक जर कोणी आता बॅचलर असेल किंवा नवीन आता मी या कामामध्ये गेलं तर पार्ट टाइम जर केलं ना, पार्ट टाइम जरी नसते केलं तर ते 4-5 तास संध्याकाळचे तरी पण तुम्ही 5,000 व्हायला पाहिजे. तासाला 100 रुपये पकडून जा. आणि जर त्यांनी खूप म्हणजे फुल टाइमच काम केलं तर फुल टाइम गेलं तर जादा केलं तर तो कमीत कमी 1,000 रुपये व्हायला पाहिजे. कमीत कमी जास्तीत जास्त तर 15 रुपये होतो. माझा एक मित्र आहे मग जवळजवळ 14-15 ते 2,000 रुपये पर्यंत म्हणजे मी तर आधी कॅब चालवायचो. माझी कॅब आता पण आहे. आता आम्ही दिवस सगळं काढू आमचे 2200 ते 2,000 होतात. आणि म्हणजे मोस्टली या लाईन मध्ये तुम्हाला काय गाडी कोणती वापरली पाहिजे? स्कूटी वापरली पाहिजे का? इलेक्ट्रिक स्कूटी का बाईक? इलेक्ट्रिक मध्ये स्कूटीचे नव्हती. मोठ्या गाड्या जास्त करून चालतात कारण कधी कधी मोठे बॉक्स आहेत ना, अवघड राहतं. आणि जर सपोज जर आपल्याला काही समोरचं पार्सल आपल्याकडे जास्त असेल, म्हणजे आता समोर काय त्याचं वेट वगैरे जास्त असेल किंवा साईज मोठी असेल त्या टाइमला आपण काय कॅन्सल केली पाहिजे का घेऊनच गेली पाहिजे कंपल्सरी? ते कसं आहे डिपेंड राहतं ते कस्टमरवर आणि आपल्यावर. आता कंपनीने रूल दिलेत, जे आरटीचे रूल आहेत ना ते दिलेले आहेत. माहिती का कस्टमर आपलं माणूस म्हणलं ते नाही का तुमच्या हिशोबाने देऊन टाकतात. काय कस्टमर देतात, काय जण तुला घ्यायचं घेऊन जा कॅन्टीन आणि त्यात आपण जर आपण यांनी तर आपल्याला फाईन होते. ठीक आहे, आपला आयडी 2 तास ब्लॉक करून टाकतो. ब्लॉक पण होतो आयडी. 2 तास आयडी ब्लॉक होतो. जर आपण आपलं रिटर्न टाकलं तर माझी प्राईसला प्रॉब्लेम आहे टाकला आपण 2 तास आयडी ब्लॉक होतो. 2 तासानंतर आपल्या पोर्टर हे डिलिव्हरी बॉयला म्हणजे रिस्पॉन्स देतात की नाही? अजिबात सपोर्ट तर आपल्याला काही नाही. कस्टमर सपोर्ट भरपूर आहे. ते तर सगळ्या कंपनीचं कस्टमर रिस्पॉन्स हे तर आहे. पण ज्याच्या जीवावर चालतं त्याला पण काय भेटलं पाहिजे का ते तर आहे, भेटलंच पाहिजे. मग तेच म्हणजे आता तर मी तर सध्या आता पोर्टर ट्राय केला, अजून झोमॅटो पण ट्राय वगैरे करायचे मला. तर बघू काय होतं. थँक्यू थोडाफार टाइम दिला. ऐका ना, एक प्रश्न, जर तुम्ही कंप्लेंट जर रेस करताय पोर्टरला तर ते रिस्पॉन्स देतात का तुम्हाला? तिकीट रेस केल्यावरती रिस्पॉन्स येतो पण तो दुसऱ्या दिवशी येतो. इन्स्टंट येत नाही. सेम टाइमला नाही येत. ऍक्च्युअली जेव्हा चालू असतो विषय तेव्हा रिस्पॉन्स नाही येत लगेच. आणि त्यांचं ते ऍप तुम्ही बघितलं ना, एवढं किचकट आहे ना कस्टमर केअर पर्यंत पोहोचणं लय अवघड आहे.
जो नवीन पोरगा आहे तो तर करू शकणार नाही, पोहोचू शकणार नाही. आणि जे एक्सपिरियन्स आहेत त्यांना माहिती आहे की कुठल्या कुठल्या ऑप्शन मध्ये जाऊन कुठं रिस्क करायचे ते करू शकतात. आणि प्लस हे जे गो टू होमचा ऑप्शन नाही आहे त्यामुळे कितीच्या ऑर्डर स्किप होतात तसं काय तेच प्रॉब्लेम संध्याकाळची ऑर्डर जास्त करत स्किप करतो. आणि रेटिंग त्यामुळे कमी होतं. रेटिंग नाही होत कमी, परफॉर्मन्स कमी होता. म्हणजे कसं आहे की तुमच्या मागच्या 50 ऑर्डर वरती डिपेंड करते. हे नाही का तुम्ही किती एक्सेप्ट ऑर्डर थोडाफार प्रमाणामध्ये भेटते का आम्हाला खऱ्या खात्यामध्ये, पण मोस्टली आहे ना आउटचे औषध एरियामध्ये मी आता स्वतः मला मॉल हडपसर रोड रिकामा झालोय मला तिथे पडत होत्या जवळ तिकडल्या आहे, खूप जवळ आहे. सगळ्यात हायएस्ट कुठे गेले होते का बांबोळी तातंच्या पुढे बांबोळी तिकडनं मी राहिला शिवाजीनगरला. बांबोळी ते शिवाजीनगर जवळ 42-23 किलोमीटर अंतर आहे. एवढा अवस्था एमटी मला पण सकाळी माहित नव्हतं. मला सकाळी आळंदी मरकळची भेटले बुमकर दोघांना मी तिथे राहिला तिकडनं मी तर गेलो तिकडनं आम्हाला रिटर्न तर काय लवकर लागली ना काय ना मग कॉमन हा. विषय ते आपल्याला माहित होतं त्यामुळं ठीक आहे थँक्यू. तर मित्रांनो लास्ट आपला व्हिडिओचा पार्ट आहे आणि आपण जिथं सकाळी सुरुवात केली तिथंच आलोय परत. तर जसं लास्ट आपण तुम्ही एक्सपिरियन्स ऐकला जो पोर्टरचा डिलिव्हरी बॉयचा जे आपल्याला भेटलेले त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स वगैरे सांगितला आणि मी त्यांना नंतर हे पण 2-3 प्रश्न विचारले की तुम्ही दिवसभर गाडी किती चालवता. ते बोललो मी 12 ते 13 तास तरी गाडी चालवतो आणि एक त्यांचा पार्टनर पण येतो दिवसभरात कमसे कम 2000ची अर्निंग मग करतो. तर हाय की एवढंच की त्यासाठी मोस्टली गाडी जास्त टाइम चालवावी लागते आणि एका बाईकवर मी आज फक्त अर्धा तास म्हणजे अर्धा दिवस बसलोय. आम्ही सकाळी 10:30ला काय चालू केलं तर आम्हाला समजतं हालत आमची कशी झाली आहे. तर गाडी चालू चालू तर तुम्ही हे बघू शकता हात माझे आता सध्याला दिसतंय का हे आणि हे हात असे झालेत. आणि आमची जी दुसरी गाडी होती तिथं उन्हाने जे टेम्परेचर हाय होतं त्या उन्हाने गाडी आमची हिट होऊन बंद पण झाली. फक्त दुपारी बंद झाली बाकी इथं कुठं प्रॉब्लेम दिला नाही वगैरे. तर हेच की जर तुम्ही या लाईन मध्ये करायचा विचार करताय तर खूप काही म्हणजे तुम्हाला फेस करायला लागेल. टॅनिंग वगैरे झालं हे तर तुम्हाला फेस वगैरे कव्हर करूनच चालावं लागेल. नाहीतर उन्हाला वगैरे लागलं तर परत प्रॉब्लेमच होणार. परत गाडी तुमच्याकडे वेल मेंटेन पाहिजे. तुम्ही सर्व्हिसिंग पण त्यांनी म्हणजे सर्व्हिसिंग टाइम टू टाइम असली पाहिजे तर तुमची गाडी तुम्हाला ऍव्हरेज चांगला दिला. या लाईन मध्ये मेन गोष्ट तर ऍव्हरेज चांगला पाहिजे. त्यासाठी तुम्ही गाड्यामध्ये चेंजेस जसं पोटरचे दादा त्यांनी सांगितलं की ईव्ही मोस्टली यासाठी खूप चांगली आहे या टायमिंगला. तर मी बोललो तुम्ही ईव्ही मध्ये ईव्ही घेऊन पण हे काम करू शकता. आणि दुसरं आहे की बजाज फ्रीडम जी गाडी आहे सीएनजी ची ही पण यामध्ये एक बेस्ट आहे. बाकी जर कोणाला या गाड्या नसतील आवडते तर पेट्रोल मध्ये तुम्हाला एकच आहे एक्सेस झाली प्लस स्प्लेंडर झाली प्लॅटिना झाली डिस्कवर झाली हे ऍव्हरेजच्या गाड्या तुम्हाला यामध्ये खूप कामी येतील. म्हणजे मोस्टली आज गाड्या डिलिव्हरी लाईन मध्ये चालतातच. तर बाकी पोर्टरच्या चेंजेस मध्ये बदल झाला. आजचा जो माझा एक्सपिरियन्स होता मी ते सांगतो तुम्हाला की हेच की प्रॉब्लेम सेम त्यांनी सांगितलं की लोकेशनवर गेलं तर पिकअप ऑर्डर पिकअप होईपर्यंत जो वेटिंग चार्ज लागतो त्याचे आपल्या एक्स्ट्रा काय भेटत नाही. पण ड्रॉप करताना जो कस्टमर रिटर्न येईल आपल्या जागेवर घ्यायला वगैरे तर त्याचा टाइम जो ड्रॉपचा वेटिंग टाइम आहे त्याचा एक्स्ट्रा चार्जेस भेटत नाही. प्लस गो टू होम जो होता म्हणजे जर तुम्ही कुठं असाल तर तिथनं रिटर्नचे तुम्हाला त्या लोकेशनला जायचं. जसं मी अगोदर झोमॅटो केलं तर झोमॅटो मध्ये गो टू होम होतं. तसं ओला उबर रॅपिडो मध्ये पण गो टू होम आहे. तसं पोर्टर मध्ये नाही. पण हे अपडेट केलं पाहिजे पोर्टरने खास कर याच्यामध्ये खूप म्हणजे गरज आहे. ठीक आहे तर हे एक अपडेट केलं तर चांगलं होईल. कारण त्याच्या न अपडेट केल्याने काय होतं मोस्टली मी तर कमसे आता तिथनं हडपसरवर नाही तर येईपर्यंत बानेरला मी ऑफलाईन गेलो. इथं येईपर्यंत माझे कमीत कमी 15 ते 16 मी ट्रिप सोडल्यात. वाजत होत्या ट्रिप 100ची 120ची 50ची पण मी स्किप केला कारण मला त्या साईडला जायचं नव्हतं. कारण सगळे अपोजिट साईडला वगैरे देत होते त्यामुळं मी अवॉइड केलं. तर बाकी काय नाही कारण मला तर मी इन्कम अर्निंग करण्यासाठी नव्हतं गेलो. आज मी दिवसभर अर्निंग 1000च्या आसपास केली आहे. पण जे जर कोणी मोस्टली प्रॉपर 12 तास काम केलं तर ते माझ्या अंदाजे आजच्या माझ्या एक्सपिरियन्स सांगतोस त्यांचा पेट्रोलचा कॉस्ट वगैरे काढून 1500 1300-1400च्या आसपास तरी वाचू शकतात. 1300-1200 पकडा. त्यामध्ये मी खाण्याचं वगैरे इन्क्लूड नाही करत आहे. खाणं वगैरे त्यात एक्स्ट्रा चार्ज जातील तुम्हाला. जर तुम्ही जे फॅमिली सोबत राहतात तर घरात डबा घेऊन आला त्यांचं तेवढं वाचू शकतं. बाकी तर जेवणामध्ये खाण्यामध्ये तर वेगळं जाईल. आणि मोस्टली जर आता ऊन म्हटलं उन्हामध्ये पाणी तर पाण्यामध्ये पाणी म्हणजे खूप म्हणजे पाणीच गरज लागत. पाण्यामध्ये पण बिसलेरी थंड घेणं वगैरे ते सारखं जाईल. आणि असं पण नाही की या पोर्टर लाईन मध्ये मी एक्सपिरियन्स हा घेतला आजचा की तुम्ही असं जाऊन कोणाच्या घरात पाणी वगैरे मागू शकत नाही. कारण मोस्टली हा पोर्टर जे कमर्शियल वाले असतात तेच यूज करतात. म्हणजे मॉल मधून वगैरे कंपनीचे वगैरे झाले हेच फक्त स्वतःचं सामान इथं तिथं ट्रान्सफर करण्यासाठी जास्त यूज करतात. बाकी फॅमिली वगैरे ते
कदाचित मध्ये म्हणजे 100 पैकी 30 राईड फॅमिलीचे असतील किंवा नॉर्मल माणसाच्या, आणि बाकी सगळे आहेच कंपनीचे वगैरे स्वतःचं सामान वगैरे त्यासाठी वापरत असतील. तर म्हणून त्यामुळे सगळ्यांच्या जास्त करून जाणं येणं मॉलमध्ये वगैरे होतं. मॉलमध्ये तुम्ही पाणी वगैरे पिऊ शकता. बाकी जर असं आउटसाईड वगैरे कंपनी झालं तर तिथं लवकर भेटणं पॉसिबल नाहीये. आणि कमीत कमी एका डिलिव्हरी बॉयनी 2 लिटरची बॉटल तर स्वतःकडे ठेवली पाहिजे. त्यासाठी त्याला मग स्वतःची बॅग पण पाहिजे. ठीक आहे. तर बॅग तर पोर्टरवाले बॅग हेल्मेट पण देतात, टी शर्ट पण देतात. आणि ते की त्याला लॉंग टर्म करणारा पाहिजे तर त्याला भेटेल. बाकी तर ठीक आहे, आजचा दिवस आपला इथंच संपलाय. चला मित्रांनो, अजून जर तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायचे असतील झोमॅटो किंवा स्विगी असे ऑप्शन आहेत, अजून रॅपिडो झालं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि काय डाऊट वगैरे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक द्या. आणि चांगला लाईक आला आणि चांगले व्ह्यूज आले तर नक्की नेक्स्ट व्हिडिओ पण तुम्हाला भेटेल पुढच्या वीकमध्ये. तर चला मित्रांनो, भेटूया आता उद्या.